युट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदित असाल. सो आता व्हिडिओची सुरुवात करते आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज भरपूर छान छान गोष्टी जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी तर कसं करून दाखव करून. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, त्या दिवशी जी साडी वेअर केली होती ती काही प्युअर सिल्कची नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी महागडी. काय आहे तसं आजचा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. आज मी खूप छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी तर आपल्या आवडीचा विषय म्हणजे साडी. आता 19 फेब्रुवारीला मी जी साडी नेसली होती बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी, ती मला खरं तर वॉश करायची आहे. पण वॉश न करताही मी ती मस्त अशी क्लीन करणार आहे आज, आणि ते तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहे. आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करते. सो त्यामुळे म्हणते आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि या गोष्टीसोबत ना तुम्हीसुद्धा रिलेट कराल. बघा, मुलं शाळेत असतात तर टिफिनसुद्धा त्यांचे संपत नाही, आणि घरी असले की त्यांच्या फरमाईश संपत नाही. सतत भूक लागली असं जे आहे त्यांचं चाललेलं असतं. आता केव्हाचं पिऊचं चाललेलं आहे, मग भूक लागली पण भाजी पोळी नको, काहीतरी वेगळं खायला दे. आता दररोज काय वेगळं बनवून देऊ, मला आलेला आहे कंटाळा. म्हणून जे आहे मी त्याला आता चकल्या चिप्स वगैरे जे आहे ते तळून देते आहे. आता बघा, हा फरवरी चालला आहे आणि आपण फरवरी म्हणा किंवा मार्चपासून मग वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करत असतो. मी मागच्या वर्षी साबुदाण्याच्या चकल्या, त्यानंतर वड्या आणि सोबतच ज्वारीचे धापोडे, अशा आलू चिप्स, अशा बऱ्याचशा गोष्टी बनवल्या होत्या. पण यावर्षी माहिती आहे का, त्यातलं 50%सुद्धा संपलेलं नाही, जसंच्या तसंच आहे. कारण बघा, बरेचसे पदार्थ उपवासाचे असतात. मी उपवास केला की मी फ्रूट्सशिवाय दुसरं काही खायला पाहत नाही, आणि त्यामुळे मग ह्या गोष्टीनं खाल्ल्याच जात नाहीत. आणि मुलांनाही म्हणजे आठवण आली कधीतरी तर मागतात ते, नाही तर तेही मागत नाहीत, किंवा ऑइली जास्तीचं नको म्हणून मीही देत नाही. म्हणून यावर्षी विचार करते ह्या सर्व गोष्टी बनवतच नाही, फक्त काहीतरी ज्वारीचे धापोडे आणि मुगाच्या वड्या ज्या भाजीसाठी यूज करतो तेवढं फक्त मी बनवणार आहे. चला आता पटपट याला तळून देते. आणखी स्वयंपाक बाकी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. सो हीच ती साडी जिला मला आज क्लीन करायचं आहे. ही प्युअर सिल्क वगैरे नाही, मिक्सच आहे. पण तरी पाण्यात धुवायची तरी माझी सध्या तिला इच्छा नाही आहे. कारण सांगते, हिच्यावरनं बारीक स्टोन इथे दिसत आहेत तुम्हाला. पाण्यात वॉश करण्याआधी आपण 5-10 मिनटं तरी ती भिजवून ठेवतो, किंवा मग 5 मिनिटात पाण्यातून जरी काढली ना तरी हे स्टोन निघायची भीती असते. कारण जो ग्लू असतो बऱ्याचदा तो वॉटर सोल्युबल नसतो, त्यामुळे बऱ्याचदा स्टोन निघतात. किंवा साबण यूज केल्यामुळे काय होतं, साडीचा कलर जो आहे ना तो फेड होतो, किंवा साबणाचा जो व्हाईट कास्ट असतो ना तो साडीवर राहतो, आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि ही साडी मी काय फक्त जास्तीत जास्त 1 तासासाठी वेअर केली असेल. सो त्यामुळे सध्या तरी हिला वॉश करायची माझी इच्छा नाही. सो चला आता आपल्याला अगदी सिंपल पद्धतीने साडी क्लीन कशी करता येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही साडी क्लीन केली ना, अगदी ड्राय क्लीन केल्यावर साडी कशी क्लीन होते ना तशी क्लीन होते. त्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी घेतल्यात ते सर्वात आधी शेअर करते. सो ही नॅपकिन, त्यानंतर शॅम्पू, जो शॅम्पू जास्त माइल्ड असेल असा शॅम्पू यूज करा. त्यानंतर फॅब्रिक कंडिशनर आहे माझ्याकडे. आता साडी 1 तासासाठी जरी घातलेली असली तरी घाम येतो, घामाचा वास येतो, किंवा बरेच दिवस साडी ठेवून असते, त्याचा कुबट वास असतो आणि बऱ्याचशा गोष्टी. सो फॅब्रिक कंडिशनरमुळे काय होतं, फॅब्रिकही छान राहतं, चमकही येते, आणि शिवाय स्मेलही खूप मस्त येतो. आणि त्यानंतर घेतलेलं आहे अगदी स्वच्छ पाणी. आणि नॅपकिन ही अशी घ्या जिचा कलर जाणार नाही. सो शॅम्पूचा अख्खा सॅचे जो आहे मी यामध्ये रिकामा केला. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी कमी प्रमाणात जे आहे फॅब्रिक कंडिशनर टाकायचं आहे. आणि तुमच्याकडे फॅब्रिक कंडिशनर जर नसेल तर तुम्ही व्हिनेगर सुद्धा यूज करू शकता. जे आपलं प्लेन व्हिनेगर असतं ना किचनमध्ये यूज करतो आपण, ते सुद्धा यूज करू शकतो. त्याने सुद्धा जो स्मेल असतो ना घाणेरड्या कपड्यांचा तो निघून जातो. सो हे आता छान मिक्स करते. बघा, हा शॅम्पू बऱ्यापैकी माइल्ड आहे म्हणून याचा जास्तीचा फेस वगैरे इथे झालेला तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये तुम्ही व्हिनेगर घालू शकता. डाग वगैरे असेल तर मग खायचा सोडाही घालू शकता, त्याने डाग वगैरे बऱ्यापैकी निघतात. सो आता काय करायचं आहे आपल्याला, ही जी नॅपकिन स्वच्छ घ्यावं पुन्हा एकदा सांगते, आणि कलर जाता कामा नये तिचा, नाहीतर मग करायला जाऊ एक आणि होईल काहीतरी वेगळंच.
सो यामध्ये बघा मी नॅपकिन छान डीप केली आणि अगदी कच्च अशी पिळून घेतली. आता हे मी इथे साईडला ठेवते. आता जो खालचा भाग आहे ना तो मी नंतर क्लीन करणार आहे. जो फॉलचा असतो तो वरच्या साईडनं क्लीन करायला सुरुवात करते. जी काही धूळ माती वगैरे असेल ना ती आणि निघून जाते, पण डाग वगैरे असेल तर मग तुम्हाला वेगळा त्याला ट्रीट करावं लागेल. हा जो भाग आहे ना खालचा तो मी सोडूनच देणार आहे, कारण तिथे बऱ्यापैकी धूळ असेल आणि ती धूळ बाकीच्या साडीला लागू नये अशी जी माझी इच्छा आहे. समोरच्या साईडनं जे आहे माझी एकदा पुसून झाली. आता बॅक साईडनं ही मी सेम गोष्ट रिपीट करणार आहे. सो पूर्ण साडी जी आहे मी अशा पद्धतीने क्लीन केली. आता राहिले फक्त खालचे काठ, म्हणजे जे फॉलच्या साईडला असतात ते, कारण त्याच पार्टचा जो आहे मातीशी किंवा धुळीशी जो आहे संबंध येत असतो. सो तिथे बऱ्यापैकी डर्ट असते, म्हणून ते मी सर्वात शेवटी क्लीन करायला घेणार आहे. आणि हे काठ पण म्हणजे समोरच्या साईडला आणि मागच्या साईडला दोन्ही साईडने आपल्याला क्लीन करायचे. हा टेबल जरा उंच असताना तर मला बरं पडलं असतं. साडी ना इकडनं तिकडनं पडते आहे, पण दोन्ही म्हणजे घर क्लीनच आहे त्यामुळे डाग वगैरे लागणार वगैरे असं काही भीती नाही. पण तरी असतं ना, एक आपली साडी जीवाच्या आत असते आणि ती अशी खाली लोंबते म्हटल्यावर जीवडा कोणीच्या. तो सो भाजी पुरी वाटाणे बिबड्या झालं भजे कांदे अजून अजून मटन चिकन अशा प्रकारे संपला कार्यक्रम. बघितलंच ना तुम्ही, म्हणजे व्हिडिओ शूट करताना मुलं तर मुलांचे पप्पाही काही कमी नसतात. इतका त्रास देतात माझ्या बोलण्याची वगैरे, इतकी नक्कल केल्या जाते, टिंगल उडवल्या जाते की काय सांगू तुम्हाला. सो साडी क्लीन करून झाली माझी. आता हिला वाळायला घालते आहे. आणि वाळायला घालतानाही एक लक्षात ठेवायचं, कोणतीही म्हणजे आता प्युअर सिल्कची साडी असू देत, कॉटनची असू देत किंवा साधे कोणते टी शर्ट पॅन्ट जे आपले डेलीचे जरी कपडे असले ना ते सुद्धा डायरेक्ट सनलाईटमध्ये कडक उन्हात कधीच वाळायला घालायचे नाही. इतक्या लवकर कलर जातो ना या कडक उन्हामुळे त्याचा की काय सांगू. कधीही शेडेड एरिया जिथे सनलाईट येतो पण इनडायरेक्ट आणि मस्त हवा खेळती राहते ना अशा ठिकाणी नेहमी कपडे वाळायला घालायला पाहिजे. म्हणजे भरपूर दिवस त्याची चमक आणि त्याचा कलर जसाच्या तसा राहतो. आणि उन्हाळ्याची चाहूल बघा, मस्त उन्हाळा तर नाही, स्प्रिंग चालू झालाय आणि अशी मस्त हवा सुटते की काय सांगू. असं वाटतं इथेच बसून राहू की काय. पण चला आता साडी माझी वाळवून झाली. 2-1 तासात, 2 कशा 1 तासातच जी आहे ती मस्त सुकून जाईल. त्यानंतर घडी घालून ॲक्च्युली प्रेस करून ठेवावी का असं येतंय माझ्या डोक्यात, पण जाऊ देत. जेव्हा काही कार्यक्रम असतो तेव्हा अशी कडक प्रेस करून एखादा कपडा घालण्याची मजा काही वेगळीच असते, म्हणून प्रेस काही आता मी करत नाही. सो ही साडी क्लीन करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगाच तुम्ही. सोबत ट्राय पण करा. म्हणजे ट्राय केल्यानंतर तुमचा अनुभव काय आहे तोही माझ्यासोबत नक्की शेअर करा. मला माहिती आहे ही पद्धत, ही ट्रिक नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल आणि तुम्हाला आवडेल सुद्धा. जे डॉल बनवल्या होत्या बघा त्या इथे ठेवल्यात आणि किती छान दिसत आहेत ना. आणि बघा डॉलची टीम तयार झाली माझी. आता किती सुंदर दिसत आहेत ना ह्या. सो इथे थोडीशी अडचण होत आहे, पण काही नाही, काही दिवसच असणार आहेत. कारण ह्या ज्या नवीन डॉल बनल्यात 2 कुठे इथे, ह्या 2 ज्या नवीन डॉल बनल्यात ह्या आईला देणार आहे मी. आणि बघा ना, पॅरेंट्स कधीच आपल्याला काहीच मागत नाही. कधीतरी एखादी गोष्ट त्यांना आवडून जाते आणि त्यांच्या तोंडातून निघतं ते, म्हणजे आवडले तरी बऱ्याचदा ते बोलून दाखवत नाहीत, पण एखाद्या वेळेस निघतं ते की मला फार आवडल्यात आणि मला पाहिजे किंवा बनवून देशील. आणि आपण मात्र पॅरेंट लोकांना इतकं ग्रँटेड घेतो. मीच बघा ना, 1.5 वर्षापूर्वी माझ्या आईने मला म्हटलं होतं मला अशा डॉल बनवून देशील आणि मी त्या आज बनवल्यात. चला आता लवकरात लवकर पाहते. आता माझं जाणं झालं तर ठीक, नाही तर कधीतरी पप्पा आलेत की त्यांच्यासोबत जे आहे ह्या डॉल मी पाठवते. पण तोपर्यंत या माझ्या सेल्फमध्ये ठेवते कारण खूप सुंदर दिसत आहे. बरं चला, या डॉलवरनं आठवलं मला
म्हणजे आठवलं म्हणजे दिसतंय मला डोळ्यासमोर आणि म्हणून आठवलं. जे प्लांटर्स आहेत डॉल प्लांटर्स, त्याविषयी मला बरेच प्रश्न होते आणि बरेच कमेंट्स होत्या की ताई ते जवळून दाखव आणि कसं बनवलं ते सांग. आता कसं बनवलं ते सांगूच शकते, बनवून तर काही दाखवू शकत नाही. पण जर आल्यात माझ्याकडे तशा प्रकारच्या बॉटल तर नक्कीच मी तशा प्रकारचे प्लांटरही तुम्हाला बनवून दाखवेल. का ते दाखवता दाखवता सांगते. सो हीच ती प्लांटर. याबद्दलही नेहमी क्वेरीज असतात, बऱ्याचशा कमेंट असतात की ताई तू हे प्लांटर्स कसे बनवले काय. तर सो हा जो दिसतोय ना, हा च्यवनप्राश जे असतो ना आपलं, त्याचा खाली डब्बा होता. आणि हे जे दिसतंय ना, ह्या 2 बॉटल. आता या वेळेला ना आमच्याकडे भयंकर गाड्या वाहतात, गाड्यांचा भरपूर आवाज येईल म्हणून व्हॉइस ओव्हरच करते. सो ही प्लांटर मी वॉलपुट्टी आणि बॉटलपासूनच बनवलेली आहेत. जो डॉल दिसतोय ना, म्हणजे बॉय दिसतोय, तो एक अखंड अशी बॉटल होती च्यवनप्राशची. पण ही जी गर्ल आहे ना, ह्या 2 वॉटर बॉटल होत्या, ज्या मी व्यवस्थित स्टिक केल्या आणि त्यानंतर त्याला वॉलपुट्टी वगैरे लावून जे आहे अशा प्रकारे डॉल तयार केली. त्यांचे जे केस आहेत तिथे मी आपलं जे ऊल असतं ना ब्लॅक कलरचं, ते यूज करून तिची चोटी वगैरे केली आणि खूप सुंदर आहेत खरंच. ह्या इतक्या छान दिसतात ना. पण होतं काय आहे, आता प्लांटर बनवण्यासाठी ॲक्च्युली प्लास्टिकच शेवटी यूज केलेलं आहे आणि यामध्ये जे प्लांट आहे ना ते खूप फास्टमध्ये मल्टिप्लाय होतं आणि त्यामुळे त्याला जागा जास्त लागतं आणि ते जागा घेतं. त्यामुळे मग ते प्लास्टिकनं असं म्हणजे हलल्या जातं की काय, त्यावर ताण येतो. त्यामुळे बाहेरचं जे वॉलपुट्टी आहे त्याला क्रॅक जाते आहे आणि त्यामुळे आता हे प्लांटर किती दिवस टिकतील हे मलाही माहीत नाही. सो त्यामुळे मला आता जर हे खराब झाले तर नवीन मी बनवणारच, कारण मला हे प्लांटर्स खरंच खूप जास्त आवडलेले आहेत. खरंच खूप सुंदर दिसतात आणि खूप इझी जातात माहीत आहे का बनवायला. काही नाही, फक्त वॉलपुट्टीने चेहरा, नाक, डोळे वगैरे काढलेत मी. ड्रेसेस वगैरे ते तरी इझीच आहेत आणि ऑइल पेंटच यूज केलेला आहे. त्यामुळे आता 3 वर्ष झालेत हे प्लांटर माझ्यासोबत आहेत. फक्त प्लांट मल्टिपल होतात, त्यामुळे मग क्रॅक वगैरे जायचा तो इश्यू आहे, तो होतो आहे. दुसरं प्लांटही मी यामध्ये लावू शकले असते, पण हे प्लांट ना खूप हार्डी आहे आणि कमी पाणी, कमी माती, कमी सनलाईट लागतं. त्यामुळे ना म्हणजे नेहमी फारशी केअर मला त्या प्लांटची करावी लागत नाही आणि त्या प्लांटमुळे ते प्लांटरही फार सुंदर दिसतात. म्हणून मी म्हणजे ते प्लांट त्यातलं चेंज करायचं मनावर घेत नाही. बाय द वे, काल मी तुमच्यासोबत ज्या डॉल म्हणजे शेअर केल्यात ना, तशाच टाईपच्या ह्या मिनी माऊ पण मी बनवलेल्या आहेत बघा. छान त्यांना शेपटी वगैरे वगैरे. फक्त काय तर त्याची कानं काय म्हणतो, कानच ना, हां, ती तुटलेली आहे आणि त्यामुळे आता त्या मी गार्डनमध्ये डेकोर केल्यात. पण छान दिसतात बरं का, मस्त बनलेल्या होत्या ह्याही. पण आता ना गार्डनमध्ये त्याच त्या वस्तू बघून ना मलाही बोर व्हायला लागलं आहे. सो आता मी ठरवलं नवीन गार्डन डेकोर जे आहेत आपण बनवायचे आणि गार्डन पुन्हा एकदा सजवायचं. कसं काय होतं ते पुढे शेअर करतेच तुमच्यासोबत. माझंच मला हसू येत आहे, कारण सांगते म्हणजे मला ज्वेलरी फारशी घालायला आवडत नाही असं मी नेहमी म्हणत असते. आणि असं म्हणता मी किती सर्व ज्वेलरी कलेक्ट केली बघा. म्हणजे गरज नसताना, म्हणजे असं एकसोबत बघितलं की खरंच असं वाटतं की बापरे, एवढी सर्व ज्वेलरी. स्नेहा, किती पैसे घालवले तू यामध्ये, किती खर्च केलाय आणि घरात पसाराही किती केलाय. खरंच येतं असं कधी कधी मनात. पण बघा ना, कधीतरीच घालतो तर कशाला एवढा खर्च करायचं असं येतं आपल्या मनात. पण त्या ओकेशनला, सणावाराला किंवा मेकअप काहीतरी वेगळा केलाय असं अशा वेळी ज्वेलरी घालाविषयीही वाटते आणि त्याने लुकही खूप छान दिसतो. आणि त्यासाठी जे आहे हळूहळू नाही म्हणता एवढी सर्व ज्वेलरी माझ्याकडे कधी कलेक्ट झाली ना मला कळलंही नाही. सो बऱ्यापैकी नेकलेस, चोकर्स वगैरे आहेत माझ्याकडे. तुम्हाला जर ते बघायचे असतील ना डिटेलमध्ये, सो तशा मला कमेंट्स करा, मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते. कारण मला तरी आता असं वाटतं की बऱ्यापैकी कलेक्शन आहे आता माझ्याकडे आणि बऱ्यापैकी माझी चॉईस पण चांगली आहे. सो तुम्हाला आवडू शकेल आणि बऱ्यापैकी ऑनलाईनच घेतलेला आहे, सो मी त्याच्या लिंकही तुम्हाला देऊ शकेल. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत. चॉईस चांगली नाही माझी, चॉईस चांगली नाही माझी चॉईस चांगली नाही बरं का. पण या बाबतीत आहे आता तुमच्या असं करणं चाललंय तिकडनं, जाऊ देत. सो हां, हेच म्हणत होते मी, बऱ्यापैकी नेकलेस सेट आहेत माझ्याकडे. सो तुम्हाला जर हवे असतील, लिंक्स हवे असतील किंवा तुम्हाला बघायचे असतील ते, तर नक्की मला कमेंट करा. हा चंद्रकोर फक्त मला ठेवायचा होता, त्यासाठी मी हा बॉक्स शोधायला गेले.
सो एक एक हातात येत गेलं माझ्या आणि मलाच उत्सुकता झाली पाहायची, कारण बरेच दिवस झाले वेअर केलेले नव्हते म्हणून मी ते ओपन करून करून बघितले. आता बरं चला आता ठेवून देते. सो नेकलेस वगैरे सर्व जागेवर ठेवलेत. त्यानंतर बाल्कनीमध्ये हा सनसेट दिसत होता, सो इथे काही वेळ घालवला. त्यानंतर खाली गेले इव्हनिंग वॉकसाठी आणि वॉक करून आल्यावर ना आम्ही खाली थोडा वेळ बसतो गप्पा गोष्टी करत. तेवढ्यात आरोहीची बस आली. ॲक्च्युली आता एक्झाम चाललेली ना 10th 12th, त्यामुळे आरोहीची बऱ्याचदा दुपारची स्कूल असते आणि इथे तिच्या मैत्रिणी ओरडत होत्या आंटी बाय बाय बाय. सो त्यांना बाय केलं आणि त्यानंतर घरी आलोत आणि सायंकाळी जर आम्ही बाहेर गेलो होतो तिकडनं आईस्क्रीम घेऊन आलोत आणि आता मस्त आमची आईस्क्रीम पार्टी चाललेली आहे. आता उन्हाळा तसा कडक चालू झालेला नाही, पण आमची आईस्क्रीम पार्ट्या म्हणजे जोरात चाललेल्या आहेत. बरं चला आता आम्ही आमची आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हाईप करा आणि सोबत छान छान कमेंट करा. आणि वाटलंच तुम्हाला की व्हिडिओ खरंच युजफुल आहे तर तुमच्या मैत्रिणी, आई, बहिणी, मावश्या त्यांच्यासोबत शेअरही करा, कारण शेवटी साडी हा सर्वांचाच आवडीचा विषय नाही का, म्हणून त्यांना नक्की युजफुल ठरेल. सो फ्रेंड चला आता स्वतःची काळजी घ्या. बाय.